नेपाळच्या दुर्घटनेत अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मंत्री गिरीश महाजनांनी संवाद साधलाय। नेपाळ टूर्स आणि ट्रॅव्हल्सच्या संचालिका श्रीमती ठक्कर यांच्याशी त्यांनी संवाद साधलाय। नेपाळच्या तिबेटमध्ये आलेल्या महापुरात महाराष्ट्रातील 114 नागरिक अडकलेत, त्यापैकी 53 नागरिक सुखरूप असून मानसरोवर परिसरात असल्याची माहिती समोर येते। मुंबईतीलही अनिल महाजन आणि त्यांचे कुटुंबीय नेपाळमध्ये अडकलेत, मात्र एका हॉटेलमध्ये ते सुखरूप असल्याची माहिती त्यांनी स्वतःच दिली आहे। नेपाळमध्ये अडकलेले नागपूरचे 106 प्रवासी काठमांडूवरून सुखरूपरित्या रवाना झालेत, तर ठाण्यातील 9 पर्यटकांशी संपर्क झालेला नाही। ठाणे जिल्हा प्रशासन त्यांच्या नातेवाईकांच्या आणि नेपाळ प्रशासनाच्या संपर्कात आहेत, तर रायगडमधील 37 नागरिकही अडकल्याची माहिती मिळते। आम्हाला इथे काही स्थानिक प्रशासनाच्या लोकांनी सांगितलं की काठमांडूच्या बाहेर तुम्ही जाऊ नका, जवळपासचे जे पर्यटन स्थळ आहेत त्या ठिकाणीच जावा। नेपाळमध्ये लोक चांगले आहेत, ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे ते हॉटेल मालकही एकदम व्यवस्थितपणे आहेत, कॉपरेटिव्ह आहेत। माझे आईवडील वयस्कर आहेत, त्यांनाही त्यांचीही काळजी व्यवस्थित घेत आहेत। जेवणाची कुठेही काही प्रॉब्लेम नाही आहे। त्यामुळे भारतातील सर्व मित्रपरिवारांना कळवतो की आम्ही सेफ आहोत, काही अडचण नाही। तर नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधलाय। त्यांची परिस्थिती जाणून घेत पर्यटकांना शासन तुमच्यासोबत असल्याचं सांगत धीरही दिलाय। तसंच नेपाळमधील खासदार संदीप राणा यांच्याशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चर्चा केली आहे। महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांना सुखरूप मायदेशी आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत, असंही मुख्यमंत्री यांनी पर्यटकांना सांगितलंय। दरम्यान अडकलेल्यांना परत आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर ज्यांचे नातेवाईक पुरात अडकलेले आहेत किंवा संपर्क होत नसल्यास प्रशासनाला कळवण्याचं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे। आपले काही भारतीय लोक आणि विशेषतः महाराष्ट्रातले काही लोक देखील त्या ठिकाणी आहेत किंवा असण्याची शक्यता आहे। त्या पद्धतीनं संपर्क साधण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आम्ही MEAची देखील मदत त्या ठिकाणी घेतो आहोत आणि विशेषतः दिल्लीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं मानसरोवर यात्रेच्या निमित्ताने किंवा इतर गोष्टींकरता जे गेलेले लोक आहेत त्यांच्याही करता नेपाळमधनं जो मार्ग आहे तर त्या ठिकाणी एक अवरोध निर्माण झाला आहे, तर तिथनंही त्यांना परत कसं आणायचं याचंही प्लॅनिंग आपण करतो आहोत आणि त्या संदर्भात सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपलं बोलणं झालेलं आहे। त्यामुळे पूर्णपणे अलर्ट मोडवर आपण आहोत आणि कोणाचाही संपर्क झाला तर त्याला रेस्क्यू करायची तयारी आपण ठेवलेली आहे। नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानलेत। मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विनंतीनुसार नेपाळचे खासदार संदीप राणा यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षितपणे भारताकडे रवाना करण्यासाठी मदत केली आहे। डोंबिवलीतील सुनील सुदर्शन सुभेदार हे कैलास मानसरोवर यात्रेसाठी 27 जणांसह नेपाळला गेले होते। ते गेल्या 3 दिवसांपासून त्यांच्या कुटुंबियांच्या संपर्कात नाहीत आणि त्यामुळे त्यांची चिंता वाढली आहे। कैलास मानसरोवर यात्रेदरम्यान त्यांच्याशी संपर्क तुटल्यानं ते बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त होते। सुनील सुभेदार हे मूळचे नागपूरचे असून सध्या डोंबिवली पूर्वेकडच्या निळजेगाव परिसरातल्या कासा रिवैद्य कुटुंबासह वास्तव्यास आहेत। त्यांना 2 मुले आहेत। एक मुलगा मुंबईतील डोंबिवली येथे राहतो, तर दुसरा मुलगा अमेरिकेत राहतो। 3 दिवसांपासून कुटुंबियांशी संपर्क न झाल्यानं चिंता वाढली आहे। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हेंनी महाराष्ट्रातल्या पर्यटकांसंदर्भात काय ट्विट केले आपण पाहूयात। कैलास मानसरोवर येथे तीर्थयात्रेसाठी गेलेल्या महाराष्ट्रातील स्मिता पवार, योगिनी पाटील, पूजा भोसले, दिनेश भोसले यांना तातडीनं मदतीची गरज आहे। स्मिता पवार व योगिनी पाटील यांच्यावर जिऑंग येथे प्राथमिक उपचार सुरू आहेत। पुढील उपचारांसाठी तातडीनं हलवणं गरजेचं आहे, मात्र प्रलयामुळे प्रवासाचे सगळे मार्ग बंद आहेत, म्हणूनच त्यांना तातडीनं एअरलिफ्ट करून सुरक्षित स्थळी उपचारांसाठी हलवावं ही नम्र विनंती।
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय आयुक्तांसह मराठवाड्यातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक पार पडली आहे। हैदराबाद गॅझेटनुसार वाटप करण्यात आलेले प्रमाणपत्र, कुणबी नोंदी आणि वाटप करण्यात आलेले प्रमाणपत्र याचा बैठकीत आढावा घेण्यात आला आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे उद्यापासून आंतरवली सराटीत आमरण उपोषण करणार आहेत। या उपोषणासाठी आंतरवली सराटीत तयारी सुरू आहे। मनोज जरांगे यांनी आवाहन केल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी ज्यांना अडचणी येत आहेत किंवा ज्यांचं कुणबी प्रमाणपत्र रद्द झालेलं आहे अशा समाज बांधवांना त्यांनी आंतरवलीमध्ये येण्याचं आवाहन केलंय। दरम्यान आज सकाळी 11 वाजता मनोज जरांगेंची पत्रकार परिषद होणार आहे। आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिकमध्ये सुरू असलेल्या रस्ते कामामुळे आणि खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांचे जीव गेले असून प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त होत आहे। या प्रकरणानंतर मुख्यमंत्री फडणवीस पहिल्यांदाच आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। सिंहस्थ महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये भक्ती संगम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। कुंभमेळा प्राधिकरणाकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। राहुल देशपांडे, मैथिली ठाकूर, चारुदत्त आफळे, इंदोरीकर महाराज यांच्यासह विविध मान्यवरांचा संगीत आणि कीर्तनाचे धार्मिक कार्यक्रम येथे पार पडतील। ठाण्याच्या शहापूरमधल्या टेंभा आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। विद्यार्थिनींवर आश्रमशाळेतीलच कर्मचाऱ्यानं अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलाय। विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर आश्रमशाळा कर्मचारी गवळी झिपरू याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। गुन्हा दाखल होताच गवळी झिपरूला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। विद्यार्थिनींनी यापूर्वी गवळी झिपरू विरोधात तक्रारी केल्या होत्या, पण पुन्हा त्याला कामावर घेतल्याचं समोर आलंय। ठाकूर पोलीस स्टेशन येथे 26 ऑगस्टला गुन्हा दाखल आहे। 26 ऑगस्ट रोजीच आरोपीला तात्काळ आपण ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया करत आहोत। सदर घटनेमध्ये पीडितेसोबत अजूनही बाकी 21 मुली आहेत, ज्यांनी पण ते सांगितलेले आहे की त्यांच्यासोबत पण विनयभंगाचा प्रकार झालेला आहे। सध्या तपास सुरू आहे, कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे। मांजरा धरण धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे। या धरणाचा सर्वाधिक फायदा लातूर जिल्ह्याला होतो। मात्र धाराशिव जिल्ह्यातून जाणाऱ्या पाईपलाईनमधून पाण्याची चोरी सुरू आहे। याचा थेट फटका लातूरला बसतोय। मांजरा धरणापासून लातूरकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील वॉलला पाईप जोडून थेट शेतांमध्ये पाणी नेलं जात असल्याचं दिसून आलंय। काही ठिकाणी हे पाईप जमिनीखालून नेण्यात आले असून त्यातून ऊसाच्या शेतांना पाणी दिलं जात असल्याचे चित्र आहे। एकीकडे धरणातील पाणीसाठा कमी होतोय आणि लातूरकरांना 8 दिवसातून एकदा पाणी मिळत असताना शहराच्या हक्काच्या पाण्यावरच डल्ला मारला जात असल्याचा प्रकार समोर आलाय। ठिकठिकाणी अनधिकृत पाईप जोडलेले दिसत असतानाही त्यांच्यावर कारवाई का होत नाही? प्रशासन कारवाई कधी करणार असा सवाल आता उपस्थित होतोय। 2016 नंतर आता 2026 मध्ये लातूरकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय का काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण मांजरा धरणाची आपण स्थिती पाहू शकतो, अतिशय बिकट आहे। लातूरकरांना 8 दिवसातून एकदा पाणी मिळत असताना शहराच्या हक्काच्या पानावरच आता टल्लाही मारला जातोय। मांजरा धरणापासून लातूरकडे येणाऱ्या मुख्य जलवाहिनीवरील वाल्वला 1 ते 2 इंची पाईप जोडून थेट शेतामध्ये पाणी नेलं जात असल्याचं दिसून आलंय। काही ठिकाणी ही पाईपलाईन जमिनी खालून नेण्यात आली असून त्यातून ऊसाच्या शेतांना पाणी दिलं जात असल्याचं चित्र आहे। मांजरा धरणापासून लातूरपर्यंत अनेक गावाच्या हद्दीत जलवाहिनीवरील व्हॉल्वचा अशा पद्धतीने अनधिकृत वापर सुरू आहे। एकीकडे धरणातील पाणीसाठा कमी होतोय, शहराला पाणी कपातीचा सामना करावा लागतोय आणि दुसरीकडे लातूरच्या वाट्याचं पाणी वाटेतच शेताकडे वळवलं जात आहे। ठिकठिकाणी अनधिकृत पाईप जोडलेले दिसून आले आहेत। ते लातूरकरांच्या हक्काचं पाणी आहे, कारण आता सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निकालीच निघालेला आहे। आता हे सगळं पाणी जे आहे ते पिण्यासाठी राखून ठेवण्याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत। त्या अनुषंगाने कारवाई होताना दिसत आहे। मात्र अनेक ठिकाणी पाणी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आलेल्या आहेत, मात्र त्यावर कारवाई होताना दिसत नाही आणि धरणाची स्थिती तर अशी आहे। निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मांजरा धरण, लातूर। शिर्डीमध्ये साईं चरणी हिरेजडित सोन्याचा ब्रोच अर्पण करण्यात आलाय। सध्या इटलीमध्ये वास्तव्यात असलेले दिल्लीचे साईभक्त सतीश कुमार चान्ना यांनी हा ब्रोच दान केलाय। हा 75 ग्रॅम वजनाचा ब्रोच 11,19,000 रुपये किमतीचा आहे। आकर्षक नक्षीकाम असलेला ब्रोच
साईंचरणी दिल्यानंतर साई संस्थांच्या वतीनं या दानशूर भक्ताचा सत्कारही करण्यात आलाय. आता बातमी आहे मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला दिलेल्या मोठ्या धक्क्याची. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा रिक्षा टॅक्सी चालकांच्या मराठीबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फिरवलाय. मुख्यमंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. रिक्षा टॅक्सी चालकांच्या शिष्टमंडळानं काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. मराठी शिकण्यासाठी प्रयत्न करतोय, पण त्यासाठी वेळ मिळावा अशी मागणी त्यांनी केली. ती मागणी मान्य करून मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. तोवर त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय. 15 ऑगस्ट नंतर परिवहन मंत्र्यांनी मराठी शिकण्यासाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी आता थेट 1 वर्षाची मुदतवाढ दिली आहे. दरम्यान या निर्णयाला उत्तर प्रदेशमधल्या आगामी निवडणुकांची किनार आहे का असा सवालही या निमित्तानं उपस्थित होतोय. तर मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय नेमका कसा फिरवलाय, नेमकी काय घोषणा केली आहे आपण पाहूयात. तुम्ही सगळे शिकू इच्छिता. तुमची सगळ्यांची मत आहे की जुजबी का होईना मराठी शिकलं पाहिजे, हे तुम्ही मत मांडलं, याचा मला आनंद आहे. मी हे समजू शकतो वेगवेगळ्या वयातले हे जे काही टॅक्सी चालक रिक्षा चालक आहेत, यांना इतक्या कमी वेळामध्ये जुजबी मराठी शिकता येईल हे काही योग्य नाही, शक्य नाही. आणि म्हणून आम्हाला वेळ वाढवून द्यावी अशा प्रकारची मागणी त्यांनी केली. त्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ मागितलेली आहे. मी आज हा निर्णय केलेला आहे की 1 वर्षाची मुदतवाढ याला देण्यात येईल. कोणतीही कारवाई दरम्यानच्या काळात केली जाणार नाही. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या निर्णयावर महायुतीतील मंत्री नाराज असल्याची माहिती समोर येते. उत्तर भारतीयांना दिलासा, मात्र मराठी भाषेला दुजाभाव का असा सवालही उपस्थित होतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जुजबी मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची दिलेली मुदतवाढ वादात सापडण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवहन मंत्र्यांना विश्वासात न घेता एकतर्फी निर्णय घेतलाय आणि त्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असल्याची सूत्रांची माहिती आहे. मुख्यमंत्री एकतर्फी निर्णय घेणार असतील तर मग कॅबिनेट बैठक कशासाठी घेतात, नाराज मंत्र्यांचा असा सूर आहे. गेल्या 1.5 वर्षात मुख्यमंत्र्यांनी महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना विश्वासात न घेता अनेक निर्णय पक्षपातीपणे घेतलेत. या सर्वाचा परिणाम म्हणून अनेक मंत्र्यांची नाराजी आता उफाळून आली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी वाहतूक शिष्टमंडळाला संबोधित केले. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात. तुम्ही सगळे शिकू इच्छिता. तुमची सगळ्यांची मत आहे की जुजबी का होईना मराठी शिकलं पाहिजे, हे तुम्ही मत मांडलं, याचा मला आनंद आहे. मी हे समजू शकतो की भाषा शिकणं, जुजबी शिकणं हे खूप कमी वेळात होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर एवढा चांगला कार्यक्रम हातामध्ये घेणार असाल आणि सगळ्यांना जुजबी मराठी शिकवण्याचा प्रयत्न करणार असाल तर शासनाची पण ही भूमिका असेल की आम्ही याला 1 वर्षाची मुदतवाढ देऊ. 1 वर्ष हा सगळा कार्यक्रम आपण चालू, कोणावरही कारवाई वर्षभर आपण करणार नाही. तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे भाजपच्या राष्ट्रीय स्तरावर नाराजीचं वातावरण आहे का असा सवालही आता उपस्थित होऊ लागलाय. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मराठी भाषा न येणाऱ्या ऑटो आणि टॅक्सी चालकांवर कठोर दंडात्मक कारवाई करू नका अशी विनंती केली आहे. परिवहन विभागानं अमराठी चालकांसाठी घेतलेल्या मराठी सक्तीच्या निर्णयामुळे विरोधी पक्ष विनाकारण राजकारण करेल. प्रत्येक गोष्टीसाठी राजकीय रंग देणं योग्य नाही
असं मत कॅबिनेट मंत्री गिरिराज सिंह यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मराठी शिकण्यासाठी किमान 1 वर्षाची मुदत द्यावी, मराठी न आल्यानं लायसन्स तत्काळ रद्द करू नयेत अशी मागणी त्यांनी पत्राद्वारे केली होती। दंडात्मक कारवाईमुळे असंतोष आणि भाषिक तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी या पत्रात नमूद केलं होतं। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूयात। 1,60,000 लोकांनी जे पुढाकार घेऊन मराठी भाषा शिकण्याचं काम केलं त्यांचं पण मी त्यांनाही धन्यवाद देतो। आणि त्यामध्ये आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या बऱ्याचशा लोकांच्या मागणी लक्षात घेऊन त्याला मुदतवाढ दिलेली आहे। यामध्ये मी आपल्याला एवढंच सांगेन की मराठी भाषा तिचा प्रचार आणि प्रसार अन्य भाषिकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणावर होतोय याचं समाधान आहे। माननीय मुख्यमंत्री हे आमच्या महायुतीचे सर्वोच्च नेते आहेत, राज्याचे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी जो निर्णय घेतला तो निर्णय आम्हाला सगळ्यांना बंधनकारक असतो आणि त्यामुळे त्यानुसार ही कारवाई होईल। परंतु हा झाला मराठीचा मुद्दा। मराठीच्या विषयावर माननीय मुख्यमंत्र्यांनी 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे। आम्ही त्या पद्धतीनं कारवाई आमच्या आरटीओच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू। परंतु मुदतवाढ दिली म्हणजे सगळं काही संपलं असं नाही, त्यांना मराठी हे शिकावंच लागेल। दरम्यान या निर्णयावर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। ड्राइवर को 1 साल की एक्सटेंड कर दी गई है, मुदत दी गई है मुख्यमंत्री द्वारा। क्या कहेंगे, आपने भी बड़े पैमाने पर लोगों ने मराठी सीखी है, कुछ लोगों को समय लगता है, इसलिए मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय जी ने इसका टेन्योर जो है बढ़ाया दिया। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया आली आहे आपण पाहूयात। मुख्यमंत्री पॉलिसी त्यांनी पहिलं स्पष्टीकरण, आता मी त्याच्यावर काही बोलणार नाही, पण एक महत्त्वाचं आहे की आपण पाहतोय महाराष्ट्रात जे उद्योगधंदे आहेत ते त्यांचे हाल काय आहेत। साधारणपणे MIDC मध्ये आपण पाहतो जिथे मराठी कामगार असतील किंवा बाहेरचे असतील, पण इथून रोजगारच बाहेर जायला लागला तर इतर कोणावर काय बोलायचं। काल पण MIDC जे होतो आम्ही लोटेला, आपण पाहिली असेल परिस्थिती काय होती। उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका पाहून मुख्यमंत्र्यांनी मराठी सक्तीच्या निर्णयाला मुदतवाढ दिल्याची टीका मनसेचे युवा नेते अमित ठाकरेंनी केली आहे, तर त्यावरून भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी पलटवार केला आहे। सगळी खाती तेच बघणार असतील तर मग बाकीची खाती देऊन का ठेवली आहेत? बाकीची मंत्र आम्ही ह्यांना भेटायचंय, ते डॉक्टरांना भेटायचंय की मुख्यमंत्री साहेबांना भेटायचंय या विषयासाठी? सगळ्या गोष्टी तेच जर निर्णय घेणार असतील, आणि मला वाटतं हे सगळं मी तुम्हाला सर सांगू ना, UPच्या इलेक्शनसाठी चालू आहे आणि हे आपल्याला पण माहिती आहे। UPच्या इलेक्शनसाठी हा वाद पेटवला चाललाय, कारण तुम्हाला कुठेतरी कळतंय तुमच्या हातातनं सत्ता निघते, त्याच्यामुळे हे सगळं पेटवलं जातंय। अमितजी ठाकरे, तुमचा नागरिक शास्त्राचा अभ्यास कच्चा आहे। नागरिक शास्त्रानुसार मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात। आता तुमच्या पक्षामध्ये तुमच्या मनसेचे प्रमुख घरात बसतात आणि इतर विभाग वाऱ्यावर सोडतात, हा तुमचा इतिहास आहे। त्याबद्दल आम्हाला काही देणं घेणं नाही। त्यामुळे तुमच्या पक्षाची अवस्था काय झाली ते महाराष्ट्र बघतोय। मराठी भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये आहे आणि आज मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घेतलाय। बाकी UPच्या निवडणुकीपर्यंत जाण्याच्या ऐवजी आपण दादरच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपलं डिपॉझिट जप्त का झालं याचं आत्मचिंतन केलेलं बरं। हावरट माणसाला त्याची हाव शांत बसू देत नाही असं म्हणतात। नंदुरबारमध्ये शिक्षक असलेल्या अमृत पाटीलच्या बाबतीतही असंच काहीसं घडलंय। MPSCच्या घोटाळ्यात आरोपी असलेल्या या शिक्षकाला राज्य सरकारनं राज्यस्तरीय उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं होतं, पण मुलीसाठी या माणसानं पगाराचे पैसे पेपर फोडण्यावर खर्च केलेत। अमृत पाटीलनं आपल्या मुलीसाठी चक्क 12 लाख रुपये देऊन हा पेपर फोडलाय। या 12 लाखांपैकी 5 लाख रुपये दिले होते आणि 7 लाख रुपये देणं बाकी होतं। हे 5 लाख रुपये MPSCतल्या 3 अधिकाऱ्यांनी वाटून घेतल्याचे समोर आलंय। आदर्श शिक्षकाचा पुरस्कार मिळालेला हा अमृत पाटील करंटाच निघाल्याचं या निमित्तानं दिसून आलंय। दरम्यान या प्रकरणी कुणीही असो किंवा कोणत्याही पक्षाचा असो, कारवाई होणारच अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली आहे। कोणीही असो आणि कुठल्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई झाली आणि होईलच। MPSCच्या संदर्भात पूर्ण परीक्षा पारदर्शीपणे झाल्या पाहिजेत, हे शासनाचे मत आहे।
खरं तर या परीक्षेमध्ये जो काही पोलीसचा रिपोर्ट आलेला आहे हा काही मास पेपर फुटलेला नाही. पर्टिक्युलरली एका व्यक्तीकडे तो पेपर गेलेला आहे. तथापि पारदर्शितेकरता MPSCने पूर्ण परीक्षा रद्द केली, हे महत्त्वाचं आहे. नंदुरबारच्या शहादा शहरातील आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहात पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं विद्यार्थी चांगलेच आक्रमक झालेत. पाण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क रात्री रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलं. जोपर्यंत पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झाल्यानं पोलिसांचा मोठा बंदोबस्तही तैनात करण्यात आलाय. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांनी आंदोलनस्थळी पोहोचून विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केलाय. मात्र केवळ आश्वासन नको तर वसतिगृहातील पाण्याची समस्या तातडीनं सोडवा अशी ठाम भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली आहे. आणि त्यामुळे विद्यार्थ्यांच्या या आंदोलनानंतर प्रशासन या गंभीर प्रश्नावर काय तोडगा काढणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय. कारवाई होत नाही आणि आम्हाला पाणी उपलब्ध करून दिलं जात नाही आणि रात्री मुलं पाण्यासाठी भटकतात. त्यासाठी आम्हाला पाणी तसंच आमचे विविध मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे त्यासाठी आम्ही आज निघालो सर. आयुक्तला जाऊ सर नाशिकला जाणू सर. रायगडमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी आमने सामने आलेत. सेनेचे आमदार महेंद्र दळवींनी राष्ट्रवादीचे आमदार अनिकेत तटकरेंवर जहरी टीका केली आहे. दळवींनी अनिकेत तटकरेंचा त्यांचा सरोगसी बाळ म्हणून उल्लेख केलाय. त्याआधी कर्जतमध्ये अनिकेत तटकरेंनी आमदार दळवींवर केली होती टीका. या टीकेला दळवींनी प्रत्युत्तर दिलंय. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये राजकीय वाद पेटण्याची चिन्ह आहेत. थेटपणाने वारंवार तटकरे साहेबांवर ते टीका करतात. खरं तर त्यांनी सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. त्यांच्या असलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किती वेळा तटकरे साहेबांकडे आल्या आणि किती वेळा काय काय गोष्टी झाल्या. आत्ता सुद्धा जिल्हा परिषदची निवडणूक झाल्यानंतर स्वतःच्या पत्नीला जिल्हा परिषद अध्यक्ष करण्याकरता हेच महाभाग तटकरे साहेबांच्याकडे 2-2, 3-3 वेळा दिल्लीपासून फेऱ्या मारून आले. त्यावेळेस तटकरे साहेबांचा हे दिसला नाही आणि आजच त्यांना या गोष्टी दिसतात. त्याच्यामुळे महेंद्र दळवींनी उगाच आणाभाका मारू नये. जे त्याने आता वक्तव्य केलं मी थोडंसं जस्ट बघितलं त्यांना तिथे. खरं त्यांचा राजकीय जन्म झालाच नसता. मुळात कोकणवासियांनी किंवा आमच्या भरत शेठ असतील, महेंद्र थोरवे असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, आमचे शिंदेसाहेब असतील, यांनी खरं तर त्याला दुजोरा दिला. फॉर्म काढला नसता तर लढाई होऊन आम्ही नक्की जिंकलो असतो. म्हणून मग सांगितलं की सरोगसी बाल जन्माला आलं आहे त्याने आमच्याविषयी आखले तारे तोडूच नये आणि विशेषतः तटकरे फॅमिलीनी राजकीय परिभाषा करू नये. तर पुण्यातील मानाचा आणि देशभरातील गणेश भक्तांचं श्रद्धास्थान असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या यंदाच्या गणेशोत्सवाची भव्य सजावट चर्चेचा विषय ठरणार आहे. यंदा दगडूशेठ बाप्पासाठी थेट वृंदावनच्या प्रसिद्ध प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती साकारण्यात येणार आहे. राधाकृष्णाप्रती असलेलं दिव्य प्रेम आणि भक्तीचा संदेश देणाऱ्या या मंदिराच्या तेजस्वी प्रतिकृतीमुळे भाविकांना प्रेम भावनेत तल्लीन करणारा आध्यात्मिक प्रवास अनुभवता येईल. तर शिवानी पांढरे आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. शिवानी, यंदा दगडूशेठचा थाट नेमका कसा असणार आहे? गणेशोत्सवासाठी कशी जय्यत तयारी केली जाते? माधवी, आपण जर बघितलं तर पुण्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू झाली आहे. डीजेवरनं वाद बघायला मिळाला. मात्र या सगळ्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा जे काही देखावा असतो तो आकर्षित करणारा असतो आणि तो कोणता असतो याबाबत सगळ्यांना आतुरता असते. तर यावेळीस वृंदावनच्या प्रेम मंदिराची ही प्रतिकृती आहे ती साकारण्यात येणार आहे. संगमवराचं जे पांढरं शुभ्र मंदिर वृंदावनमध्ये आहे तसंच्या तसं मंदिर या ठिकाणी साकारण्यात येतं आणि त्याचं काम साधारण 40 ते 50% आहे ते पूर्ण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 7:30 वाजले आहेत आणि सकाळच्या वेळी हा संपूर्ण रस्ता बंद करून या मंदिराचं किंवा या संपूर्ण प्रतिकृतीचं आहे ते काम करण्यात येते. क्रेननी मंदिराचे एक टप्पे चढवण्यात येत आहेत. एवढंच नाही तर कळसापर्यंत या सगळ्या मंदिराचा ढाचा आहे
तो बऱ्यापैकी तयार झालेला आहे. आपण जर बघितलं तर दरवर्षी मोठ्या प्रमाणात लाखो जे गणेश भक्त आहेत ते दगडूशेठ बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. त्यांचा देखावा असतो, तो कोणता असतो त्याची चर्चा संपूर्ण पुण्यातच नाही तर महाराष्ट्रभर रंगत असते. आणि त्याचाच हा पहिला देखावा आहे किंवा पहिली प्रतिकृती आहे ती आपण ABP माझावर दाखवत आहोत. संपूर्ण पांढरं शुभ्र मंदिर हे असणार आहे आणि यंदाचा बाप्पा आहे तो याच मंदिरात आहे, तो विराजमान होणार आहे. आपण जर बघितलं तर मागच्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या पद्धतीच्या भारतातल्या वेगवेगळ्या प्राचीन मंदिर आहेत ते या ठिकाणी साकारण्यात येतात. हा देखावा पाहण्यासारखा असतो. मोठमोठे झुंबर आणि बराच जो थाट असतो बाप्पाचा तो एक वेगळा सगळ्यांना आनंद देणारा असतो. तोच आनंद यावर्षीही देण्यात येणार आहे. आणि अर्थातच राधाकृष्ण यांची प्रेमलीला देखील या ठिकाणी दिसून येणार आहे. माझ्या मागे बघितलं तर संपूर्ण ढाचा तयार आहे आणि त्याच्यासोबतच एक एक टप्पे म्हणजे कळसापर्यंतचं काम देखील पूर्ण करण्यात येत आहेत. काही दिवसात बाप्पांच्या या सगळ्या कामाचं हे सगळं मंदिर पूर्ण होईल आणि अर्थातच यंदाचा श्रीमंत दगडूशेठ बाप्पा याच मंदिरात विराजमान होतील आणि संपूर्ण पुणेकर या बाप्पाचं एक रूप पाहण्यासाठी आतुर असतील. माधवी, नक्कीच पुणेकर या गणेशोत्सवाची अत्यंत आतुरतेनं नेहमीच वाट पाहत असतात. यंदाही पुणेकर तितक्याच उत्साहानं या गणरायाचं स्वागत करणार आहेत आणि त्यासाठी आता सगळेच गणेशोत्सव मंडळं जय्यत तयारी करतायत. शिवानी, या संदर्भात अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर पुण्यातील प्रसिद्ध अशा दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव मंडळाची जय्यत तयारी आपण पाहतोय. वृंदावन मंदिराचा देखावा साकारला जातोय, प्रतिकृती तयार केली जाते आणि असं भव्य अशी प्रतिकृती हे मंदिर आता पूर्णत्वाकडे जात आहे. कारण आता गणेशोत्सवासाठी केवळ 15 दिवसांचा अवधी राहिलेला आहे आणि त्यामुळे आता सगळेच गणेशोत्सव मंडळ जय्यत तयारी करताना दिसतात. पुण्यातल्या गणेशोत्सवाला एक आगळीवेगळी परंपरा आहे. पुण्यातले मानाचे 5 गणपती असोत किंवा दगडूशेठ हलवाई गणपती असो आणि त्यासोबतच इतर महत्त्वाची मोठी मंडळं या सगळ्यांचे आकर्षक देखावे पाहण्यासाठी केवळ राज्यभरातून नाही तर देशभरातून नागरिक येत असतात, गणेश भक्त येत असतात आणि त्या अनुषंगानं पुण्यातल्या गणेश मंडळांमध्ये आता सध्या अशीच लगबग पाहायला मिळते. आणखी एक महत्त्वाची बातमी आहे. गेल्या महिनाभरात वेलचीच्या दरात किलो मागे तब्बल 700 रुपयांची वाढ झाली आहे. सांगलीच्या बाजारात वेलचीचा किरकोळ दर आता थेट 4200 रुपये किलोवर पोहोचलाय. सणासुदीच्या काळात मिठाई, खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये वेलचीचा वापर वाढत असतानाच दरवाढीनं ग्राहकांना झटका दिलाय. मिठाई दुकानदार, व्यावसायिकांसह ग्राहकांच्या खर्चाचं गणितही दरवाढीनं बिघडलं आहे. आज रक्षाबंधन. सोन्या चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असतानाही रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात राख्यांच्या खरेदीचं प्रमाण वाढलंय. रक्षाबंधनानिमित्त जळगावमध्ये चांदीच्या राखीला मागणी असते. मागील वर्षी 1,80,000वर असणारी चांदी आता 2,40,000च्या पुढे गेली आहे. मात्र पवित्र रक्षाबंधन सणानिमित्त बहिणी आपल्या लाडक्या भावासाठी चांदीच्या राख्या खरेदी करताना दिसत आहेत. मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे. 2016 नंतर याच वर्षी पावसानं मोठ्या प्रमाणात ओढ दिल्यामुळे लातूर जिल्ह्यातील पाणी प्रकल्पात प्रचंड घट झाली आहे. धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेल्या मांजरा धरणात फक्त 13% उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. लातूर शहर, MIDC, केज, कळंब, अंबाजोगाई यासह अनेक योजनांना याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र धरणामध्ये साठा कमी असल्यानं पाण्याची भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मराठवाड्याला मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. आपण सध्या लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणावर आहोत. मांजरा धरण धाराशिव, बीड आणि लातूर या 3 जिल्ह्याच्या सीमारेषेवर असलेले हे धरण लातूर शहराला पाणी पुरवठा करतं, MIDCला पाणी पुरवठा करतं आणि त्याचबरोबर अनेक छोट्या मोठ्या खेड्यांना पाणी पुरवठा करतं. 2016 नंतर पहिल्यांदा अशी स्थिती निर्माण झालेली आहे की या धरणामध्ये अत्यल्प पाणी साठा राहिलेला आहे. हे जे आपण इथं पाहू शकतो की पूर्ण लाईन जी दिसते तर त्याच्यामध्ये पाणी पातळी कुठपर्यंत होते त्याच्या त्या खुणा आहे आणि आता सध्याची पाणी पातळी ही आहे. जवळपास आता इथे उपयुक्त पाणी साठा 13% शिल्लक राहिलेला आहे. पावसाळ्याचे अनेक दिवस निघून गेले, महिने निघून गेले,
मात्र अद्याप पाऊस झालेला नाही. मांजरा धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे त्या कॅचमेंट एरियामध्ये मागील 25 दिवसापासून पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे मांजरा धरणामध्ये आता फक्त 13% उपयुक्त जलसाठा राहिलेला आहे आणि हा साठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव करण्यात आलेला आहे. मांजरा नदी आणि त्या नदीला येणाऱ्या उपनद्या ज्या आहेत त्याही सध्या कोरड्या ठाक पडलेल्या आहेत. कारण लातूर जिल्हा असेल किंवा मांजरा धरणाचा जो कॅचमेंट एरिया आहे त्या भागामध्ये मागील अनेक दिवसापासून पाऊस झालेला नाही. येत्या काळामध्ये परतीचा पाऊस पिण्याच्या पाण्याचा तरी प्रश्न निकाली काढेल का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. मात्र तो अद्यापही सुटताना काही दिसत नाही. लोकांच्या आशा आता पावसाकडे लागल्यात. निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, मांजरा धरण. शासकीय विकास कामं पूर्ण करू नये 3-3 वर्ष थकीत देयकं न मिळाल्यामुळे भंडाऱ्यातील शेकडो कंत्राटदार आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते आक्रमक झालेत. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज भंडारा दौऱ्यावर असताना या संतप्त कंत्राटदारांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाविरोधात एल्गार पुकारलाय. मंत्र्यांनी थकीत रक्कम तातडीनं देण्याचं आश्वासन न दिल्यास थेट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाला कुलूप लावण्याचा इशाराही देण्यात आलाय. गेल्या 2 ते 3 वर्षांपासून हक्काच्या देयकांसाठी पीडब्ल्यूडी कार्यालयाचे उंबरठे झिजून वैतागल्याचे या कंत्राटदारांनी म्हटलंय. शासन निर्णयच असा आहे की आम्हाला सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना हे कामं 33% आमच्या हिताला यायलाच पाहिजे. बरेच तरुण पदाधिकारी आहेत, आपले अभियंता आहेत, ज्यांचे बिलं अनेक वर्षापासूनचे प्रलंबित आहेत. जवळपास 1500 कोटीच्या जवळपास थकीत बिलं आता पण पेंडिंग आहेत आणि त्याच्याकरता आपण वारंवार राज्य सरकारकडे निवेदन सादर करत आहोत. जिल्हा स्तरावर ॲज वेल ॲज राज्य स्तरावर सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा याच्या विषयी आंदोलन चालू आहे. 3 वर्षात असेच जर ते पैसे देत असतील आम्हाला इन्स्टॉलमेंटनी तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ ना. आम्ही याला कुलूप लावू. सार्वजनिक बांधकाम विभागाला कंत्राटदारांकडनं कामं करून घेता, कधी कधी विदाऊट ॲग्रीमेंट कामं करून घेता. तुम्ही अधिकाऱ्यांची चमडी वाजते, पैसा ठेकेदाराचा जातो आणि तो ठेकेदाराला पैसा 3-3 वर्ष मिळत नाही. म्हणजे मंत्री साहेब, अधिकारी साहेब, मरणखोर आमचा ठेकेदार, आम्ही आता सहन नाही. जीवन जगणं जे कठीण झालेलं आहे ते लोक आपलं जीवन संपायला म्हणजे जीवन संपायला तर नाही जाणं ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच्यामुळं आमच्या इथे सगळ्यात आधी आमचे जे 1500 कोटी रुपये थांबलेले आहेत सगळ्या कॉन्ट्रॅक्टराचे ते पैसे देऊन त्यांना, आणि जे पैसे जे थांबले आहेत त्याच्यामुळे काय होत आहे, रेट ऑफ इंटरेस्टमुळं त्याची जी अमाऊंट आहे तो एवढा वाढत आहे आणि आपण जे बिलं देणार आहोत ते तेवढेच देणार आहोत. त्याच्यामुळे आम्ही मायनसमध्ये सुद्धा चाललो. आम्हाला पैसेही नाही मिळत आहेत आणि आम्हाला जे लोनचे जे आमच्यावर जे प्रेशर आहे तो प्रेशर एवढा जास्त वाढत आहे की मानसिकता खराब होणं एकदम सर्वसाधारण आहे. मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न अजूनही मार्गी लागलेला नसून या महामार्गावर उभारण्यात आलेल्या टोलचा देखील वाद सध्या चर्चेत आलाय. खारपाडा, सुकेळी आणि चांडवा या रायगडमधील 3 टोलचं अंतर हे नियमबाह्य असल्याचं खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आता मंत्री अदिती तटकरे यांनी सुद्धा मुंबई गोवा महामार्गाचं काम 100% जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल आकारला जाऊ नये अशी विनंती निवेदन हे नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सव काळात देखील मुंबईकडून येणाऱ्या कोकणवासियांकडून टोल आकारला जाऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे. सुकेळीचा जो टोल आहे तो 82 जो एक मर्यादा किलोमीटरची असते की टोल किती अंतरावर असावे, तर त्या अंतराच्या याच्यामध्ये तो टोल बसत नसल्यामुळे तो सुरू करण्यात येऊच नाही, कधीच नाही. आज पालकमंत्री भरतशेठ गोगावले आम्ही त्या बैठकीमध्ये सुद्धा हा विषय घेतला आणि रस्त्याचं काम हे 100% पूर्ण होईपर्यंत आपण टोलची वसुली करू नये अशा पद्धतीचं आमचं निवेदन असणार आहे.